आणि श्लोक 73 आणि त्यामध्ये भगवंत अर्जुनाशी संवाद साधताना काय बोलले आणि अर्जुन कोणत्या स्थितीमध्ये होते आणि अर्जुनाचा जो परमानंद प्रगट झाला होता अर्जुनाच्या हृदयामध्ये. अर्जुनाचं हृदय भगवंताच्या हृदयाशी तदाकार झालं होतं. दोन्ही हृदय एक झाले होते. म्हणजे जीवाशिवाची एकता होऊन पुढचा जो स्वानंद पदाचा भाग आहे तिथे बुद्धी जाऊन पोचली होती अर्जुनाची. नाम जीवात्मा हा परमपदाला आला होता. परमात्म्याची प्राप्ती करून भगवंताच्या सोबत राहून गीतेचे श्रवण करून महावाक्याचं ज्ञान घेऊन तो अर्जुन कृष्ण बनले होते. आणि ते परमपदाचा आस्वाद घेताना त्यांना देहावर येणं आणि बोलणं आणि भगवंताला पाहणं हे मान्य नव्हतं. पण भगवंताला त्यांना देहावर आणणं द्वैतामध्ये व्यवहार द्वैता सुरू झाला. हा संवाद फार महत्वाचा आहे. श्लोक 73 नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा. त्याने माझा मोह संपला जणू खाक झाला म्हणले आणि मोहाच्या बाहेर मी आलो. भगवंता तुमच्या सोबत राहिलो. मी तुमच्याशी तदाकार झालोय. मी माझ्या स्वरूपामध्ये मग्न झालोय. मला बाहेर का आणता द्वैतामध्ये का नेता असा भगवंत अर्जुनाच्या हृदयाचा भाव जागा झाला आणि तो बोलतोय भगवंताशी नष्ट मोहा स्मृती लब्ध्वा. तेव्हा तुम्ही जे ज्ञान दिलं 9020 आतापर्यंतच 700 श्लोकाचं जे चिंतन हृदयात टाकलं मनाला मुक्तीच्या घरात नेलं आणि पुन्हा तुम्ही देहावर आणताय आणि मला विचारता की तू का कर्म पाहतो. तुमच्यामध्ये ब्रह्मरूप झालंय. कर्माचा काय संबंध आहे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कर्माचा काही लवलेश नसतो. कर्म तिथे नसतं. तुम्हाला माहिती मला अनुभव आलाय तर तुम्ही मला पुछतात की तुझ्या ठिकाणी कर्म बघतो का? हे गूढ रहस्य गीतेचं त्याचं भाग्य त्याला कळतं. श्रवणामध्ये खूप भाग्य आणि खूप पुण्य लागतं. खूप तप लागतं आणि संत श्रवण लागतं. अध्ययन लागतं आणि गीतेच्या हृदयात गीतेचं वर्म हार्ट ते बुद्धीमध्ये आलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये अध्ययन झालं पाहिजे. आनंद जन्माचा मोह संपून जाळून राग झाला पाहिजे. सगळ्याला पाहणं वाचणं म्हणजे गीता कळाली नाही. भ्रमात नका राहू. अहंकार येतो केवळ मला गीता आली आणि वाचता आली आणि मी शिकले. भ्रमया गीतेचं वर्म जर हातात येत नसल, मी जर कोण कळत नसल, स्वानंदपदी बुद्धी राहत नसल, महावाक्याचं ज्ञान गीतेच्या द्वारे कळत नसल, श्लोकाचा भावार्थ हृदयात उतरत नसल, अहमपणा थांबत नसल, ब्रह्मभाव जागा होत नसल तर गीतेचं फल नाहीये जो की मोक्ष आहे. गीतेचं फल म्हणजे ज्या आनंदाचा आस्वाद घेणारी व्यक्ती ती राम बनते. तिचं रूप बदलतं वृत्तीचं. तिचं रूप आनंद होतं. आनंदात होत ती वृत्ती आनंद रूप बनते. त्याला रामरूप म्हणतात तुमच्या भाषेत. वेदामध्ये आनंद म्हणतात. स्वानंद. आनंद म्हणजे विषयाचा, स्वानंद म्हणजे परमात्म्याचा, मिलन म्हणजे महावाक्याचं, कर्ण म्हणजे वेदाचं. बुद्धीचा परमात्म्याशी संबंध होणं, स्पर्श होणं. बुद्धीचा भगवंताशी स्पर्श होणं ज्ञानाचा उत्कर्ष आहे. बुद्धीचा स्पर्श देहाशी आहे, अज्ञान आहे. तिथे मोहच आहे म्हणून नष्ट मोह म्हणता येत नाही आपल्याला. देहाचा संबंध स्पर्श सोडला बुद्धीने अंतःकरणात तेव्हा अविद्या संपली. समूळ नाच आहे म्हणून नष्ट मोह स्मृती लब्ध्वा. माझा मोह नष्ट झालाय. अर्जुन बोलतो देवाला. कृष्ण ऐकतात अर्जुनाच्या हृदयाच्या भावाला. जो भाव परमभाव असतो, जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाचा मन विलीन झालेलं असतं
संपलेलं असतं. विलीन म्हणजे संपणं. ज्ञानानं मनाचा विलय होतो. जसं पाण्याचा संबंध साखर झाला की साखर संपती, तसं भगवंताच्या बोधाचा संबंध झाला की मन संपत. मनामध्ये असलेलं अज्ञान राख होतं आणि हा संबंध जातो, परमात्म्याचा संबंध येतो आणि बुद्धी ब्रह्माकार राहते, देहाकार जात नाही. हे अनुभव असतो. बोलायची भाषा नसते, पण तुझ्यासाठी भगवंत बोलू लागतो, बोलून घेतो. अरे संबंध सोडणं देहाचा जगताचा सोपी गोष्ट नाही. परमात्मा कळणं सहज नाही. ज्ञान मिळणं सोपं नाही. आणि मी कोण कळणं वेदावाचून नाही. त्याची भेट फुकट नाही. नाही. आणि आमच्या बुद्धीसारखी ब्रह्मवेत्ता भेटणं भाग्य वाचून नाही. भाग्य लागतं सच्चिंतन करायला, श्रवण करायला आणि स्वरूपामध्ये बुद्धीला एक करायला, आत्मचिंतनामध्ये हृदय एक करायला भाग्य लागतं. हा परमार्थाचा अंतिम टोक आहे, शेवट चरम अवस्था, संपला परमार्थ, पुन्हा नाही. गंगा वाहती समुद्राला मिळाली, पुन्हा वाहन नाही. समुद्र मिळाला, बुद्धीला भगवंत मिळाला, पुन्हा परमार्थ नाही, पुन्हा अनुभव आहे. पुन्हा ज्ञानाच्या नंतर सप्त भूमिका आहेत, त्या आहेत शुभेच्छा, तू मानसा, पदार्थ, अविना, असंशक्ती, तुरी, आगा वगैरे वेगळे वेगळे. ती बुद्धी भूमिका ते अंतःकरणाच्या एक एक टप्प्याने पुढे जात. आधी ज्ञान असणार तर भूमिका कुठली आली. म्हणून ज्ञानेश्वरी चिंतन आणि भगवंताचं दर्शन, जे ज्यांना तप होत आयुष्यात, माऊलीचं चिंतन होतं, त्यांना भगवंताचं दर्शन सतत होतं. सतत, एकदा दोनदा नाही, बघायचं आणि बाहेर यायचं नाही. ती मूर्ती बाहेर आली की सुटली, कळत दिसतच नाही कोणासमोर. ते दर्शन हे नाही. ते दर्शन त्रिपुटीच्या संबंधाने, ते दर्शन भक्तीच्या मार्गाने, ते दर्शन श्रद्धेतून आहे. आणि हे दर्शन ज्ञानातून आहे. हे कळणं वेदातून आहे. हे अनुभव संताकडून आहे. आणि हा भाव जातो तुमच्या प्रयत्नाकडून आहे. भव म्हणजे जन्म आणि मृत्यू, भव म्हणजे भेद, भव म्हणजे दुःख, आणि भव म्हणजे तू आणि जाणीव घ्यायला एकच क्षण लागतो. म्हणून देवाच्या दारी उभा क्षणभरी. मला म्हटलं मी गीतेचं भाष्यामध्ये अभ्यास चालू आहे, तर मला सांगेल तिथं थोडंफार, आणि ते किचकटे नाही समजणार, सांगणार पण थोडं. त्या हरिपाठात भगवंत काय बोलले, माऊली मोदी काय सांगितलं, अमृतानामध्ये अनुभव कसा दिला, सहानुभूती मोदी कसा दंग केलं. कारण एका एका टप्प्याने बुद्धी जेव्हा परमार्थामध्ये वाटचाल करते, तेव्हा अविद्या नष्ट होऊन ती परमात्म्यामध्ये विलीन होते. आणि तोच मी असा अनुभव घेऊन श्रवणातला भोग भोगते, तो म्हणजे आत्मभोग. विषय भोग नाही. अज्ञानाच्या शक्तीने विषय भोग असतो आणि ज्ञानाच्या शक्तीनं स्वात्मान अनुभूती असते. स्वात्म्याची संतांच्या संगतीत मिळते, ती अभेदातून कळती. बुद्धी भगवंतापाशी थांबते, देहापाशी नसते. ती बुद्धी देहापाशी थांबत नाही, देहाला सोडून देते. वैराग्य म्हणतात. परमात्म्याला जाणते, श्रवण म्हणतात. परमात्मा बनती, मोक्ष म्हणतात. साष्टांग दंडवत मावशी, माऊली. हे कळावं लागतं आपल्याला. रोज ऐकतो आपण, भाग्यवान आहेत. रोज दिवस आपली सुरुवात श्रवणाने होती, माऊलींच्या ओवीने होती, गीतेच्या श्लोकाने होती. ही अगाध भक्ती आहे, ही वेदाची शक्ती आहे. इथे परमात्म्याची प्राप्ती आहे, इथं अज्ञानाची निवृत्ती आहे, इथं मोहाची समाप्ती आहे. जसं तुम्ही भागवत समाप्ती करता का नाही, बामणाला आहे दक्षिणा करून 7 दिवसा समाप्ती. इथं आयुष्य पुरत नाही आम्हाला, समाप्ती नाही. इथं अज्ञानाची समाप्ती आहे आमच्या इथं, होतीच नाही. हो माऊली. हा, समाप्ती नाही आमच्याकडं. आम्ही सांगातच म्हणतो. जसं तुकोबा राहायचं सिलेड आहे ना, तू माझा सांगाती,
तसा आमचा सांगाती परमात्मा होतो. तिथं आम्ही त्या ग्रंथाची निरूप संवाद म्हणजे सांगाती म्हणजे त्याचं आपण पूर्ण चिंतन केलं, अवलोकन केलं ओवीचं, आणि परमात्म दर्शन झालं, वेदाचं चिंतन केलं मनानं, आणि ते मन भगवंताकडे गेलं. पाहणं वेगळं भगवंताला, आणि मन भगवंताला देणं वेगळं, आणि मनामध्ये भगवंताने प्रगट होणं वेगळं. नाना टप्पे वेगळे बरं. एक करू नका सगळीकडे. तिकडे जाणं भगवंताकडे बोधानं, त्याचं कळणं वेदानं, त्याची प्राप्ती महावाक्यानं, त्याची अनुभूती तुमच्या हृदयाच्या अधिकारानं, आणि त्याचा अनुभव गुरुच्या कृपेनं. जेव्हा भाव संपतो तर परमात्म्याचा अनुभव येतो. वृत्ती भवातून बाहेर येते, वेदातून, सुखदुःखातून, क्रोधातून, प्रकृतीच्या संबंधातून, गुणातून ती बाहेर येते. कशी येते? श्रवणाच्या शक्तीने येते. येते नाही यायला काय झालं. दुधातून साय येते ना, खाली अग्नी असल्यावर साय कशी येते? दूध आणलं तेव्हा साय नसते का? असते तुमच्या दुधावर साय आणल्याबरोबर? नाही माऊली, नसती. मग दुधाचं साय असते, पण अग्नीनं वर येते. तसा आत परमात्माच असतो, ज्ञानानं वर येतो. साष्टांग दंडवत माऊली. वासुदेव हरी, कोटी कोटी दंडवत. फक्त कळायचंय ज्ञानामध्ये, करायचं काहीच नाही. खरे माऊली. ज्ञानामध्ये कळायचंय, संसारात प्रारब्ध भोगायचंय, संताकडे जाऊन जगायचंय, आणि स्वतःला बघायचंय, आत्मरूपात रंगायचंय, वेदाचा संघ धरायचाय, त्याचा टाकायचाय, परमात्म्याला जाणायचंय, आणि परमात्माच बनायचंय. मी हो कोण समजायचे, मी कोण आहे हे कळायचंय. ध्येय भावाला झटकायचंय, विषयाला पटकायचंय, अधोगतीला टाकायचंय, स्वरूप स्थितीला भोगायचंय, आत्मरंगात रंगायचंय, स्वानुभूतीमध्ये जगायचंय, गीतेमध्ये थांबायचंय, श्लोकाला पकडायचंय, आणि त्या श्लोकाच्या भावार्थामध्ये बुद्धीला एक करायचंय. त्याला परमार्थ म्हणायचंय. त्याला परमार्थ म्हणतात. राम राम माई, राम राम माई. खूप सुंदर. तिथं गेली मी, इथं आले, तिथं स्नान केलं. तुझं स्नान तिथं घरी ठेव. स्नान वाघ स्नान, बुद्धीला स्नान घाल ना. आता याला घातलं स्नान, आता बुद्धीला स्नान बोधाचं अंतःकरणामध्ये जो आहे त्याच. बुद्धीला स्नान बोधाचं, भान आत्म्याचं, जाणीव सुखाची, प्राप्ती हरीची, ओळख तत्वाची, भेट विठ्ठलाची, प्राप्ती सुखाची, आत्मसुखाची. पोरग होऊ देन, पोरगी होऊ देन, लग्न होऊ देन, टाकणं होऊ देन, टाकणं होऊ देन, सगळे हाव मरणाचे पोटायचे. लग्न झालं, घेऊन बायको लग्न पळाला, तुला काय मिळालं ग? टीएमबी कुठली? जीवाशिवाचं लग्न लावलं, तो तुला सोडित नाही. भगवंत तुला सोडित नाही, पोट तुझ्यापाशी राहत नाही. या लग्नाला नाचती आणि तिथे लाजती, ते लग्न माहितच नाही, आणि हे लग्न सोडितच नाही. जन्म लग्न लावत बसती. पोराचे पुरीचे, पोराचे ढोराचे लावा. तू तिचं शिवाचं लग्न लावणार नाहीस का? जीवाशिवाचं लग्न नाही का? नको का? तू तिला भगवंताची एक रूप नको का? ती त्यासाठीच आली ना. त्या कुडीमध्ये जीवात्मा आला, परमात्म्याला भेटायला, त्याच्या सोबत जगायला, आणि त्याचा संबंध भोगायला, त्याची मी आहे हे सांगायला, तो माझ्यात आहे कळायला, त्याची प्राप्ती मिळायला, ज्ञानामध्ये जगायला, वेदामध्ये थांबायला, मी कोण हे समजायला, वृत्तीला टाकायला बोध लागतो संताचा. संत लागतात आयुष्यात, ग्रंथ लागतात, बाकी सगळं सोडावं लागतं. आपल्याला कळतच नाही. काही पकडायचं, पुरं नाही पकडायचं. माझं घंटावर ढोर बाजारी ढोर कर्तव्य कर, फेकून दे बाजूला. हो माऊली. कर्तव्य फक्त करायचं, सोडायचं. ज्ञानेश्वरीचं चिंतन काय आहे, गोवी काय सांगते, कृष्ण परमात्मा काय बोले अर्जुनाशी?
अर्जुन काय बोलले देवाशी? नष्ट मोहास्मृती लब्ध्वा. सांगितलं देवा नष्ट झाला, मोह नष्ट झाला, नाश केला मी मोहाचा. नष्ट म्हणजे नाश, परमात्मा म्हणजे अविनाश. सांगायला देवाला अर्जुन बोलायले. आपण बोलू का कधी देवा नाश झाला बर का मोहाचा? तुला सांगायला आले पंढरपूरला, तुला सगळं बघून बोलायले. माझा मोह तू काढलास. देव म्हणतो मी कधी काढला? मी सोडला. पोरं पोरी देऊन संतांना काढला, मी तुला सोडला मोह. लेकर बाळा देऊन. हो माऊली, अगदी खरंय. अरे रामा, आपण कोणत्या अवस्थेत आहेत? देह बुद्धीत आहेत का? जगाच्या संबंधात आहेत का? विषयाच्या ओळखीत आहेत का? जगताला पकडणे? कुठे मी? कुठे भ्रमात आहे का प्रमात आहे? आत्मज्ञानात आहे का सतसंगात आहे? मी श्रवणात आहे का वेदात आहे? का मी गीतेच्या श्लोकात आहे का ओवीच्या शक्तीत आहे? हृदया परमात्म्याच्या भक्तीत आहे? मी त्या ईश्वराच्या प्राप्तीसाठी जगते का विषयाला भोगते? हे बी कळणं ढोर बाजार सगळा. कुठे ती बी कळ. तू कुठेस माहित नाही. तू काय केलंस ते कळत नाही. तू कशासाठी आली ते बी समजत नाही. आणि तू काय करायली? सगळी गाडी पंक्चर. कशाला आली ती बी कळण. काय करायली, कशी वागायली, लोकाला कामून ताप द्यायली, घर कामून तोडायली, माणसं का खोडायली, ती करते सगळं, पण तिला कळत नाही. कळत नाही करते कशी? म्हणून चुकीचा मार्ग आहे हे बुद्ध. काल हे कळत नसेल तर तुला जगण्यात काय अर्थ आहे तुझ्या? कशाला राहिली तर वज पृथ्वीला? तू जर परमार्थ नाही केला तर तुझं वज आहे त्या भूमीला, पृथ्वी मातेला. तू सत्संग नाही केला तर फायदा नाही तुझा. भार आहे भूमीवर तुझा, भार. म्हणून श्रवणाचं पुण्य हे पृथ्वीला समोर ठेवतं. संताचं पृथ्वीला अवतीर्ण होणं भगवंताला आवडतं. कारण ती पृथ्वी शांत होती पुण्यानं. तिला पुण्याची गरज आहे पृथ्वीला. पण त्यांचं जेव्हा चरण लागतं पृथ्वीला, पृथ्वी शांत होती. लक्षात घ्यायचं जरा. कारण संत पुण्यवान आहेत. पुण्याची गरज आहे पृथ्वीला. ते भूकंप होत असते. पापाची गरज नाही. पण पाप कमी होईल आणि पुण्य सापडेल. नाही बाबा, जाऊ दे. चला काय करायचं? आपण प्रारंभाची पानं उलटत होतो. अट झालं, टट झालं. प्रारंभ बंद करायची ताकद आहे का तुझ्यात? नाही ना? मग गपची बस. चला, अध्याय 18 आणि ओळी 63. तर ऐका काय म्हणतात माऊली. ओळी 63. प्रत्येक झाप जहालो पाही तुझेपणे. त्याच्या मागचं घेऊ आपण 62. आता मोहासे की नाही हे ऐसे जी पुससी काही. आता मोह असे की नाही ऐसे जे पुससी पाही. देवा, तू मला मोह आहे नाही विचारतो सोयरे. तुझ्या सोबत आहे, तुला माझा स्पर्श आहे, मला तुझा स्पर्श आहे. आपण ज्ञानाने एकत्र आहेत. आपण एकरूप झालो. लाट आणि पाणी. लाट जरी भिन्न दिसली तर लाट म्हणजे पाणी, मी म्हणजे आत्मा आहे, आणि तू म्हणजे कृष्णाचं रूप आत्माचं आहे. आणि तू मला म्हणतो मोह आहे का नाही? तिथे चुकीचं बोलतो देवा. हो माऊली, साष्टांग दंडवत. मोह असे की नाही मला विचारतो तू. मग मी तुला उत्तर दिलं, नष्ट मोहास्मृती लब्ध्वा. दिलं उत्तर तुला. मी काय गपची बसला का तुला? आणि का म्हणून द्यायचं देवाला? चुकत नसल्यावर घेऊन ये, पाप नसल्यावर घाबरू नये. त्याला कळून घेतल्यावर बाजूला बुद्धीला ठेवू नये.
तो आपल्या सोबत आहे, त्याला ओळखल्याशिवाय देह टाकू नये. हा तो माझ्या सोबत आहे, त्याला का सोडू मी देहासोबत का राहू, मी वृत्तीवर का येऊ, मी विषयाकडे का जाऊ, मी भेदात का जगू, मी अभेदाला का टाकू. हा प्रश्न उठवा उसळंबा तर मनामध्ये यावे. तर एखादी बाई बोलली तर आपण त्याला मनामध्ये उद्या हे बोलणार हे बोलणार हे बोलणार, त्याची भांडणं त्याची काढणार. एक बोली बाय 1000 बोलती. तसं आम्हाला एक सांगितलं सांगताय ना 1000 बाहेर निघतं. खरे माऊली. साष्टांग दंडवत. आपल्याला कुणी बोलत आपण ते हृदयात ठेवतो, तिला दिसलं की पुन्हा ते फाड 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 त्याला झाडून काढतो. मग ती बाई शांत होती. एवढं बोलायचं होतं बोलून झालं. तसं भगवंताला अर्जुनाला बोलायचं होतं बोलून झालं. भगवंताला ज्ञान दिलं ते देऊन झालं. आता आत्मभाव सुरू झाला. अर्जुन भोगात आला, आत्मभोगात. देहात नाही अर्जुन, देह बाजूला गेला वृत्तीतून. ज्ञान म्हणते त्याला. देहभाव बंद केला अर्जुनाचा भगवंतानं गीतेच्या द्वारातून, श्लोकाच्या शक्तीतून, भगवंताच्या कृपेतून. अर्जुन कृष्ण झाला. त्याची बुद्धी कृष्णामध्ये समर्पित झाली. मोहाची स्थिती नष्ट केली, भगवंतानच केली. आणि भगवंत म्हणते मोह असे की नाही. असं का बोलले देवा, तुम्ही तर नष्ट केला ना मोह गीता घेऊन. आणि मी टाकला ना मोह तुमची गीता घेऊन. तुम्ही गीता देऊन आणि मी गीता घेऊन. हो माऊली. संदर्भ कळावा, अंतरंगात जावं, बुद्धीनं अंतरंगात राहावं, देहावर येऊ नये. देहापुरतं तिथे थांबावं, पुन्हा आपल्या महिमेत जगावं. वेदालाच बघावं, हरिरूप बनावं, वृत्तीला सोडावं आणि व्यवहाराला चित्तातून काढावं. व्यवहाराला साक्षीत्व बघावं, व्यवहार सोडून द्यावा वृत्तीनं, परमात्मा जोडावा वृत्तीला. आपण संसार जोडला. हे माझं पोराला पोरग, पोरीला 5 पोरं. पाठ केले त्या बाईने. झगूत उठव तिला सांगते पटापट पटापट पटापट. आणि श्लोक सांग ना गीतेचा. ते काय आहे श्लोक, काय असते. गोवी मग हातात धरले म्हणते ज्ञानेश्वरी. बाबा आधी धरली नाही ना, आता डोळा बघू देत नाही. आता डॉक्टर म्हणले वाचू नका, मग वाचली कशाला तू. रामकृष्ण हरी. साष्टांग दंडवत. आधी वाचता नाही संसार. आधी वाटूळ होती ना संसाराची, वाटूळ पोरांची पोरीची. गेल्या उडून बरोबर 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 राहिली एकटी टर एकटी. आता झाड रिकामच, चिमण्या गेल्या उडून. आधीच कळावं लागते. शेवटी त्रास होते. जगता येत नाही, मरता येत नाही, अशी अवस्था आहे म्हातारपणाची. म्हणून ह्याला धरत जावं. मग काय होत नाही. तो आपल्या सोबत येतो, ताकद देतो, ज्ञानाकडे नेतो, आत्मभाव जागा होतो. मी देह नाही हा निश्चय होतो, परमात्मा प्रगट होतो, तो ब्रह्मव्यक्ता बनतो, तो त्रिलोक्यात महान असतो, त्याला ईश्वराची जाण असती, तो स्वतः भगवान असतो. त्याच्या अंतःकरणात अविद्येची भान नसती, कारण तो महान आहे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग सद्गुरू माऊली. किती छान. नेत नाही लवकर, अवघड आहे सगळं. इतका संसार खराब आहे, बेकार आहे, तरी बायला तेच आवडतो. म्हणजे बुद्धी बेकार, ती बाई पण. आता मोह असे की नाही हे ऐसे जे कुससे काही, कृतकृत्य झालो पाही तुझे पणे. कृतकृत्य झालो पाही तुझे पणे. तुझ्यामुळे कृतकृत झालो, मोहा टाकून दिलं आणि तुला जाणून घेतलं. वेदाचं चिंतन झालं, हृदय तुझ्यापाशी आलं, त्याने तुला जाणलं आणि तुझ्यापाशी हृदय थांबलं. देहात कुठं ते राहिलं, देहात उरलंच नाही, वृत्ती देहात टिकलीच नाही, तुला त्याने सोडलंच नाही. कारण ज्ञानवृत्ती तुझ्या हृदयात येते, अज्ञानवृत्ती देहाला चिटकून राहती आणि पापा पुण्याची उत्पत्ती होती. देवा तू मला कृतकृत्य केलंस, वृत्तीला तुझ्या आत घेतलंस आणि मला विचारतो मोह आहे की नाही.
तुझ्या आत असलेल्या वृत्तीला, स्वरूपामध्ये राहणाऱ्या वृत्तीला, कृतकृत्य झालेल्या वृत्तीला मोह राहत असतो का? बोलणार देवा. बापरे, किती अधिकार देवाला पण विचारायचं. खरंच काय आनंद व्हायला. बापरे. राम राम. कसं बोलणार अर्जुन? तू कृत्य केलं, मला गीता दिली, 700 श्लोकाचा भावार्थ माझ्या श्रवणाच्या कानातून हृदयाच्या अंगणात सांडला, वेदाचा पाऊस मांडला, अमृताचा तिथं वर्षाव झाला आणि बुद्धीला ब्रह्मभाव जागा केला. आणि मोह आहे का म्हणतात मला? देवा नीट बोला. नीट बोला देवा. खरे माऊली. अपन डरते नहीं, भगवान हो कुछ भी हो, नहीं डरने का. सच है सच. हो माऊली. निर्भय झालेलं मन आहे. इथे कशाचं भय? कशाचे भीती आली तर ते हसते पुन्हा नाचते देव, म्हणून ते पितांबर गळते. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेव कीर्तन एवढे आनंदी होत असतील म्हणलं फक्त ऐकू नाही. फक्त नाचते तय तय तय. मग त्याचं पितांबर गळते. हो माऊली. अशी ज्ञानेश्वरी ऐकूनही देव गळला सावरा. नाचू नका ले. पितांबर पकडा. ऐसा बोले ये कभी इधर. सदा खूप काय सांगते ज्ञानेश्वरी पण कळत नाही आपल्याला. अर्जुन गुणे तेव्हा गुंत होतो. अर्जुन गुणे म्हणजे ते अर्जुन देवा मला अज्ञान होतं, मी गुणात होतो, मला ज्ञान झालं तुमच्या ते गुंतलं होतो. अर्जुन गुणे मी गुणामध्ये होतो सत्वर आणि तम. मला प्रेम होतं नात्याचं, मला भान होतं देहाचं, मला जाणीव होती विषयाची, मला ओळख होती जगताची, तुमची नव्हती, म्हणून गुंतल होतो अर्जुन गुणे. असा गुंता आहे मोहाचा गुंता. मोह संपल्यावर खरी भक्ती असते. मोह टाकल्यावर बुद्धी भगवंतामध्ये जात असते. मोहाचा नाश केल्यावर ज्ञान होत असतं आणि मी कोण कळल्यावर बुद्धी ब्रह्मरसा थांबत असते. जगतात तिला जगत नसतं तिच्या दृष्टीत. अधिकाराचे भाषा आहे, हा वेदांत आहे. इथं फुलवंत ते बेल्यान हे याचा माप झाला अध्याय, त्याचा अवतार झाला नारळ फोडा. नाही, हे डोकं फोडतो आम्ही अविद्येचं. तुम्ही नारळ फोडा, आम्ही अविद्येला फोडतो. तुम्ही फोडा नारळ, त्या माराला पुढे जाऊ जाऊ राशी घालू घालू. अष्टांग सद्गुरु माऊली. खरंच ते अविद्येचं डोकं फोडायचं. नारळ फोडा. रोज को फोड देतो येईल तरी मी. कुंतल होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झाले तुझेपणे, तो मुक्त झालं तुझेपणे. देवा मी बंधनात होतो अविद्येमुळं, देहात होतो त्या विषयाच्या संबंधामुळं. आता मुक्त झालो तुझेपणे. तू मला देहातून काढलंस, तू मला ज्ञान धाडलंस, तू माझ्या अंतःकरणातल्या अविद्येला मोडलंस, तू मला भगवंताला जोडलंस. मुक्त झालो तुझेपणे. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. अष्टांग दंडवत नाही. काय उभी खुलवायलेत नाही. बापरे. झालं तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता तुला ते विचारत नाही मी कोण आहे, तुला सांगायचं नाही तुझ्यात मी राम आहे. तुझं सांगणं थांबलं आणि माझं विचारणं संपलं. कारण मन तुझ्यामध्ये आलं, वृत्तीनं मला देहातून बाजूला केलं. ती वृत्ती ज्ञानमय होती, बोधमय होती. त्याच्यामध्ये गीतेचा बोध होता, त्याच्यामध्ये तुझा भाव होता. तुला मला मुक्त करायचं होतं म्हणून मुखातून गीता काढलीस, माझं बंधन तोडलंस आणि वृत्तीला तुझ्या आत घेतलंस. मुक्त झालो तुझेपणे, गुंतलं होतो अर्जुन गुणे. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. तुला बोलायचं की नाही का अर्जुन? का बोलायला वृत्तीवर यावं लागतं.
मी वृत्तीला सोडून दिले, मी तुझ्यामध्ये आलो, मी एकरूप झालो, मी शब्दात येत नाही, देहावर राहत नाही, मला बोलणं येत नाही, बोलणं हा व्यवहार आहे, मी झालो निर्व्यवहार आहे, निर्व्यापार आहे, निर्विकार आहे, मी आवाज आहे, मला बोलता येत नाही, आणि पण तुझ्यापाशी मी आहे हे कळणं संपत नाही, मला देहभाव उठत नाही, मी परमात्म्याला सोडत नाही आणि जगताला बघत नाही, कारण माझ्या सत्तेत जगत नाही. कुठं बोलायचं? साष्टांग दंडवत माऊली. बापरे, सुंदर. अलौकिक. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. तू मला बोलणार नाहीस गीतेतलं, मी सांगणार नाही प्रपंचात. हे माझा टे माझा टे माझा टे माझा. आता मी रडणार नाही, कारण तुझ्यापाशी आलो, मी कृष्णरूप झालोय, मी तन्मय झालोय, मी आवाजच्या भूमिकेत गेलोय, मी तद्रूप झालोय, मी स्वपदावर आलोय, मी देहावर नाहीये. जेव्हा देहावर असं तर सांगणं पुसणं, आणि तुला मी बोलू देत नाही, तर तुझ्यामध्ये उतरलोय. बोलायचं काय? तू तुझ्यामध्ये आणलेस, काय पुसायचंय? मी तुला बघितलंय, काय सांगायचंय? बापरे वा, माऊली. खूपच छान. जय हरी माऊली. मस्त. जर अविद्यातून बाहेर आलोय, तुम्ही माझे ज्ञान आणि अविद्या भस्म केलीये, माझी आत्मस्थिती प्रगट केलीये, माझी देहबुद्धी नष्ट झालीये, मला तुझी भेट झालीये, तुझ्या प्राप्तीमध्ये बुद्धी आलीये, तुझा माझा संगम झालाय, देहभाव मला कशाला, मी आत्मभावात आलो, तर मी कोण हे सांगायला कुठं बाजूला उरलो? मी तुला कशाला विचारेन आणि तू कशाला मला सांगशील? दोन्ही बंद झाले. गप तू आता गप. अष्टमठवात फुटलो. फार छान. शांत बसतो. मला विचारायचं राहिलं नाही आणि मी देवावर उरलो नाही. वृत्ती अविद्येत शिरली नाही आणि अविद्या तू ठेवली नाहीस. ब्रह्मविद्या कमी पडली नाही. माझा आत्मभाव संपत नाही. मला देहावर यायचं नाही. मला तुला विचारायचं बी नाही. तुझ्याकडून काही ऐकायचं बी नाही. मी आत्मभावात आलो. गप तू. चुप बस. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. प्रिय. खूप सुंदर ओळी लागली. परंतु देव राहिला नाही, मी जीव राहिलो नाही. तू जर देव असता तर मला बोलला असतास, आणि मी जीव असता तर तुला प्रश्न केला असता. मला संशय नाही, मला संशय राहिलाच नाही, माझा भेद उरलाच नाही, माझी अविद्या टिकलीच नाही. ब्रह्मविद्येत तू आणलंस, तू दर्शन करून दिलंस, तुझं माझं ऐक्य झालंय. तू माझ्या भिन्न नाही, मी तुझ्यावर अलग नाही. कुणाला कोणी बोलायचंय? सांग ना कृष्णा, चल बोल. बापरे, मी आता म्हणतात उडी माऊली. खरंच तुमच्याच मुखातून ऐकावी ओवी. किती छान फुलली. बापरे, मस्त. सांगणे पुसणे दोन्ही नाही. पण तेवढ्याच्यावर किती वाक्य सांगितले तुम्ही. बापरे, त्याचा खरा अर्थ कळते. ते नुसतं वाचन होते. सांगणं पुस्तक का संपलं. तिथेच मज्जा येते. गुंतल होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे, आता सांगणे पुसणे दोन्ही नाही. वाव, काय देव वाचत असं ज्ञानात दण. खरंच आहे माऊली. ऐका आता एक मिनिट हा. मी तुझे नी प्रसादे. देवा, तुझा प्रसाद गेला, बुद्धीने ग्रहण केलाय, तोंडाने नाही, जिभेने नाही खाल्ला, बुद्धीनं ग्रहण केला तुझा प्रसाद. आता कर मी तुझे नी प्रसादे, लाधलेनी आत्मबोधे. तुझ्या प्रसादामुळे मला आत्मबोध लाभ झाला. आत्मबोधाचा मी आत्मबोधात आलोय, मी रामरूप झालोय. तुझ्या आनंदाला मी भोगायलो, देहबुद्धीला मी टाकलंय, आत्मरंगात रंगलोय. आता मी तुझ्या पदावर आलोय. तू मला म्हणतोय मोह आहे का नाही? ए बाबा, मला मागं नेऊ नकोस. मोह आहे का विचारू नकोस, कारण मोह सांगायला वृत्तीवरच नाही. मी भेदावर यावं लागतं, वृत्तीचा व्यवहार करावा लागतो, गुन्ह्यात जावं लागतं, मग तुला बोलावं लागतं. मला गुन्ह्यात यायचं नाही, वृत्तीवर थांबायचं नाही, आणि तुला बोलायचं नाही, कारण तू माझ्यापासून भिन्न नाही रे कृष्णा. चल बोल. आहे की नाही अवस्था माझी करी सांग. बापरे माऊली,
काय सुंदर आहे बापरे. गोविंदा माधवा मधुसूदना. मग अशी अवस्था करून मग त्याला बोलत जा. मग म्हणा गोविंदा माधवा मधुसूदना. मग त्याला आवाज द्यावा. ते म्हणतो मी लांब नाही, कशाला आवाज द्यायला मला तो. पण आवाज थांबले तुझ्याशी अभिन नाही मी. ज्ञानानं तुझ्याशी एकरूप झालोय. आवाज द्यायला कुठं उरले, ऐकायला माझा कान. तुझी वाणी उरली नाही, माझा कान उरला नाही. बोलणं मध्ये व्यवहार नाही, वृत्ती राहिलीच नाही. तुझा माझा अभ्यास झालाय. बोलणं नाही ना ऐकणं नाही. काहीच नाही, व्यवहारच थांबलाय माऊली. अव्यवहार्य झालंय सगळं. अवाच्य अगं प्रेरणा खूप काही सांगता येतं, पण आपण आता सुद्धा आलो. हो माऊली. नाही नात्याशी बैठण नकटा नकटा नकटा. आयुष्य द्यावं लागतंय बाई. कसं घातलं संसारात नाचू नाचू. आयुष्य तू घातलं ना. हो माऊली. आता इथं घाल. आता माझ्याकडे जपत काय नाचत संसार करते आपण. हौसनं पैसा होतून सोनं आणून प्रॉपर्ट्या कमवून. पण ज्ञानाची प्रॉपर्टी, वेदाची संपत्ती आणि गुरुच्या बोधाची स्थिती ही भाग्यवंतालाच मिळते प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टीची वाटणी आहे, ह्याच्यात वाटणीच नाही. तुम्हाला काही ओनली पीस. तुझी प्रॉपर्टी हे घेऊ शकत नाही ते बाकीचे माकड. त्यांचा काय अधिकार आहे ज्ञान घ्यायला तुझं. त्याला कळत तरी का ज्ञान भोवती राहून ते माकडांना नाही कळत. झाडावर माकड बसला, आंबे पिकले होते गळून गेले, उड्याच मारायले. आंबे खा ना, उड्या मारू नको ना. तुझ्या उडीला आंबा गळायला, तुला फांदी मिळायली. पाला खायला तुला आंबा खाली टाकायलास. तसा संसार खायलास आणि मोक्ष टाकायलास. संसारात मुरायलास आणि मला सोडायलास. पागल व्हायलास पागल. रामकृष्ण हरिताई साष्टांग स्वरूप तेच प्रत्येक जीवाचं ताई. काय मग दुसरं काय. हो ताई. किती दुःख किती दुःख. हे मला बोललो कशाला हे ते सोडून दे सगळं व्यवहार. वृत्ती थांबव, व्यवहार सोडून दे. निर्व्यवहार व्यापार निर्विकार हो. ज्ञानामध्ये ये, सगळं निर्व्यवहार होते. बुद्धीच्या संसाराला बघतच नाही, तिची इच्छाच राहत नाही. ती निरीच्छ बनती, ईश्वराकडे थांबती, बोधात रंगती, वेदाची संगत होती, परमात्म्याची प्रकृती भोगती, जगतातून निघती आणि स्वतः स्वयंभू बनती. तिला कसं व्यवहार, कोणतं नातन, कोणतं प्रपंचन, कोणतं जगत, नश्वर जगत आणि विषय हे पाप आहे. जगत हा भ्रम आहे. वेद हा निर्माण केलेला अविद्येचं प्रसादे लादलेनी आत्मबोधे. तू मला प्रसाद दिलास कशाचा. आत्मबोधाचा, परमात्म्याच्या भेटीचा, खऱ्या आत्मसुखाचा, ह्या देहातून बाहेर येण्याचा, जगत भाव बंद करण्याचा. तू मला प्रसाद दिला आणि बुद्धीने तो ग्रहण केला. अज्ञानाचा मारा झाला, अविद्येचा दोष गेला, ब्रह्माचा निराश झाला, परमात्मा प्रगट झाला. हा प्रसाद तुझा मी खाल्ला आणि मी जागा झालो आणि तुझ्या बुद्धीला घेऊन गेलो. बुद्धी रामात आली आणि राम झाली तुझ्यामुळं. साष्टांग दंडवत माऊली. काय सहज बोल येतो माऊली. खरंच एका एका शब्दावर किती छान चिंतन. म्यूट पडलो माऊली. खाली असं म्हणतो पण नाही अशी कळत. सांगा तर मला अशी कळते का. नाही माऊली, सांगा हे नाही नाही माऊली, एवढं शक्य काहीच नाही. कळत नाही, नाही, नाही. नाही. काही शब्दाचा बोलणं तिथल्या तिथे लावणं, इतर ये उदर इथं अध्याय ते तिथले काय ते आहे. त्याला मी कळण त्या श्लोकाचं भान नाही, त्याचं जाण नाही. न गेल्यापेक्षा बरं आपलं बोलावं काय आम्ही. पण हे कळावं, बाकी जाऊ दे, आम्हाला देणे नाही कोणाचं. पण असा भाव जागा व्हावा, भगवंताचा प्रसाद बुद्धीने घ्यावा, आत्मभावा जागा व्हावा, परमात्मा ही अशा बुद्धीला जाणीव व्हावी आणि त्या परमात्म्यात बुद्धीचा संयोग व्हावा. आत्ममिलन म्हणतात त्याला. भगवंताच्या आणि बुद्धीचं ऐक्य म्हणजे आत्ममिलन झालं.
दोघं एकत्र आले, कारण जीवात्मा हा परमात्माचा असतो. भगवंताच्या बोधानं, गीतेच्या ज्ञानानं अविद्येचा नाश होतो, परमात्मा प्रगट होतो, वृत्तीमध्ये थांबतो, जीवाला आपल्यासोबत घेतो, दोघांचं ऐक्य होतं, अविद्येचा नाश होतो, आत्मप्रकाश येतो, आणि बुद्धी ब्रह्म होती आणि ह्या देहातून बाहेर जाती, खोट्याला सोडून देती, खरं रूप बनती, ती राम होती. बापरे माऊली. हरि ओम. जसं भूक लागल्यावर अन्न लागतं, तसं दुःख टाकायला बोध लागतो, मी कळायला श्रवण लागतं, भगवंताचं बुद्धीशी मिलन लागतं, आत्मभावात जगणं लागतं, देहभावाला टाकणं लागतं, मी कोण हे कळावं लागतं आणि ज्ञान मिळावं लागतं. श्लोकामध्ये बुद्धीला थांबावं लागतं आणि श्लोकाचा भावार्थ चाकावा लागतो. वेदातून बाहेर यावं लागतं, अवेदात जगावं लागतं, आत्मभान भोगावं लागतं, देहभान त्यागावं लागतं, स्वानंदपदी थांबावं लागतं आणि जगताचा बात करून बोधामध्ये त्या ईश्वराचा संबंध प्रगटावा लागतो. हा संबंध संपवावा लागतो. सोपं वाटलं का तुम्हाला? कीर्तनाला गेले, घरी आले, सत्संग केला आणि तिथं गेले, बोलणं झालं बेटा, अनुभूती नाही. आजचा भाव वेगळा, आजचा भाव फार वेगळा आहे. हरि ओम. वेगळा हरि ओम. काय स्थिती आहे, गीतेची काय शक्ती आहे, हृदयाची काय भक्ती आहे, परमात्म्याची कशी प्राप्ती आहे, अज्ञानाची कशी निवृत्ती आहे, वेदाची कशी मनात प्रवेश आहे. गीतेचा आत जाणं म्हणजे वेदानं जाऊन थांबणार. गीतेच्या द्वारे बोधाच्या साह्यानं वेद आत जातो आणि भगवंताला प्रगट करतो आणि बुद्धीचा त्याचा एक संगम होतो. तो संतेच्या कृपेचा लाभ असतो, आत्मलाभ म्हणतात. सद्गुरु त्या शिष्याला, सॉरी शिष्य नाही आमच्याकडे, साधक, सद्गुरु साधकाला आत्मबोधात नेतात, गीतेचं ज्ञान देतात, त्याला मी कोण हे जाणीव करून देतात, हे भान बंद करतात, ते भान आत्मज्ञान देतात, स्वरूपाची जाण देतात. तो भगवान होतो, तो सद्गुरु महान असतो, कारण तो हृदयातला भगवंताला बाहेर काढतो, वृत्तीला तिथं जोडतो, मनाला तिथं धाडतो, मन रामात थांबतं आणि शेवटी राम बनतं. हे गीतेचं नातं तिथं तयार होतं आणि जीवाला शिवाची प्रतीती येते, देहाची प्रतीती जंपती, त्याला म्हणतात अद्वैताची स्थिती. बापरे माऊली, कोटी कोटी प्रणाम. हो माऊली, हो माऊली. हरि ओम. छान संप्रदाय तुमचा, खूप महान. साधना करतो बोधाची वेदाच्या, साधक उच्च पदावर जातो, आत्मपदावर. साधक त्या निरुपाधित चैतन्यामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो, ईश्वराचा स्पर्श होतो आणि ज्ञानाचा आदर्श होतो, जीवाशिवाचा संगम होतो आणि त्या ठिकाणी सुखाचा सुगंध येतो. तो सिद्ध महात्मा बनतो. म्हणून साधक व्हावं लागतं, म्हणजे सिद्ध होता येतं. शिष्य झालं की बाटली फुटती. हो माऊली. शिष्या बाटल्या, काचच्या बाटल्या फुटल्या. काय साधकन रे नारायणा, 4000 लोक गेलो, टंगडे वडा, तो पडा ना पडा, आम्ही 4000 होतो, बस खाली 5000 होतो. हे सांग, अज्ञान संपव. ह्या देहातलं, ह्या कोटी जन्मातलं अनादिकालचा अज्ञानाचा डाग धुतला का तुझ्या गुरुना? चल बोल. घाणेरडीबाच्या काही बी आपलं गुंगवायचं, रंगवायचं, पैसा कमवायचं आणि व्यवस्था बघायची. काय व्यवस्था बघते का तू? या वाटता वाटत बघती. किती लोक होत, किती ज्ञान होतं बघ नाही ते येऊन. भंडाऱ्यामध्ये रस्त्यावर जेवावं लागतं, सवळ्यातलं जेवण घरात असतं, रस्त्यावर नाही. हो माऊली. तेच कळत नाही. अभेद माहित नाही त्यांना, तिथेच कापून आला. कारण भेदामधलंच आहे परमार्थ तो. अभेद म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. अभेद म्हणजे गीतेचा भाव आहे, श्लोकाचा जो शक्ती श्लोकात. गीतेच्या श्लोकामध्ये भगवंताच्या मुखातून निघालेला परमभाव साधकाच्या हृदयात जेव्हा जाऊन थांबतो, तर साधक आणि गुरु दोन नसतो, एकत्र येतात. म्हणून साधकाचं आणि संताचं नातं
कधीच भिन्न नसतं. त्यांच्या हृदयात आहे. मद हृदयी सद्गुरु तेने तारिला संसार गुरु, म्हणून विशेषाध्यात विवेकावरी. साष्टांग माऊली. अगदी खरं माऊली. मद हृदयी सद्गुरु. कोणते सद्गुरु? जेने तारिला हा संसार पुरु. संसाराला पूर आलता, जन्म मृत्यू त्यानं संपवला गुरु. म्हणून विशेष अध्यात म्हणून आमचा आदर गुरुवर आहे विवेकांचा. सगळा बोधाचा पूर आहे माऊली, आज पूर आहे. खरंच आहे माऊली, खूपच सुंदर. किती कोटे यायला. लय मस्त आहे. एक वाक्य तरी सांगेन. हा, मी तुझे नी प्रसादे लाजरे नी आत्मबोधे, मोहाचे तया कांदे नेदी चौर. मोहाचे कांदे नेदी चौर, लाजले नी आत्मबोधे तुझे नी प्रसादे. तू माझ्यावर आत्मबोध लादला ना, माझ्या भरपूर भरला ना हृदयात माझ्या. मोहाचे नी कांदे उरो नेदीची उरो. तू मोहाचे कांदे ठेचून टाकलेस तुझ्या बोधाच्या शक्तीनं. मोहाचे कांदे जळून खाक झाले. आत्मबोध आत गेला. मी कोण हे मला बुद्धीला कळालं आणि बुद्धी तिथंच थांबली, देहाकडे नाही आली. असा मोह गेला, तुझ्याकडे बुद्धी आली. मोह आला, जगताकडे गेली, क्रोधाकडं, वासनेकडं, पापपुण्याकडं, सुखदुःखाकडं आणि या जडाकडं. पण तू मोहाचे कांदे ठेसून टाकलेस. आत्मबोधे मोहाचे कांदे उरोचले. तू माझा मोह उरुदिल नाही, मन माझा देहभाव प्रगट झालाच नाही. मी ही देह आहे असं मला वाटतच नाही. का? माझे मोहाचे कांदे तू ठेसलेस ना देवा. आत्मबोध दिलास ना, हृदयात टाकलास ना. आत्मबोध टाकलास, मोहाचे कांदे ठेसलेस, मोह उरलाच नाही, चित्तातून तू बाहेर निघालाच नाहीस. तू मी आहे असा भाव बंद झालाच नाही आणि मी देह असं मला कधी वाटलंच नाही. मोहाचे कांदे उरू नेती. त्याचं उत्तर आहे अप्रतिम माऊली, किती सुंदर. राहावं बेटा, हेच घ्यावं. खरंच हे कळत नाही आपल्याला, काहीच कळत नाही. त्याला मोह कर, त्याला प्रेम कर, त्याला असं कर, ते मला माझ्याकडे बघ, त्याला जीव लाव. संताला जीव लावते, संताला लावते काम आणि ह्याला लावते जीव. अगो, जो आपला उद्धार करते त्यांना काव देते काव आणि ह्याला लावते जीव. जे की ढकून देते, लाताडून टाकते. त्यांना माझं म्हणते. गोवीला माझं म्हण, गीतेला माझं म्हण, वेदाला माझं म्हण, कृष्णाला माझं म्हण. ती म्हणते का म्हणू माझं, हे माझे म्हणते. बाबो, मनातून प्रेम येतं बायकांना. थय थय नाचती प्रपंच बघून. बोधाला पकडावं, वेदात नाचावं, संतासंग जगावं, ब्रह्मभावात यावं, मी कोण हे कळावं आणि शरणांगत राहून साधूच्या चिंतनात बुद्धीला न्यावं. आत्मचिंतन हृदयात पेरावं आणि मी कोण आहे ही स्थितीला भोगावं. देहस्थितीला त्यागावं, वेदातून बाहेर यावं, अभेदात थांबावं आणि आत्मरंगात रंगून स्वानंदी पदी जगावं. त्या देहाला वृत्तीनं टाकावं. संबंध सोडावा. संबंध जोडला हरीचा, तोडला देहाचा. हा रस्ता मोक्षाचा आहे, अनुभव सुखाचा आहे. हे रस्ता मोक्षाचा आहे बुद्धीचा. ती म्हणते मला हरीकडे जायचंय, ती म्हणते मला मोक्षात यायचंय, तिला म्हणते स्वतःला पाहायचंय. मी स्वतः कोण आहे मला कळून घ्यायचंय, मी देह नाही हे समजून घ्यायचंय, मला वृत्तीला सोडून द्यायचंय, मला अविद्येला तोडून टाकायचंय, ब्रह्मविद्येला मला जोडायचंय, गीतेच्या सोबत जगायचंय आणि गीतेच्या बोधात मला थांबायचंय. आत्मरंगात रंगायचंय, अभेदात मला दंग व्हायचंय, आत्मसुखाला मला प्राप्त करायचंय आणि त्या सुखामध्येच मला थांबायचंय, देहातून निघायचंय. कृष्णा असं तुला मला करायचंय, करशील ना? हो देशील ना? माझ्याकडे धावून येशील ना? माझा हात झटकून टाकणार नाहीस ना? तू आता हात पकडलास बोधानं, ज्ञान दिलं वेदानं, तू प्रगट झालास
आज माझ्या समोर झालं नाहीस का? इथं सांगायला आलं नाहीस का? तसा तेव्हा आलास तर आता मी सांगायलास. तू सांगायला, तुझं तू ज्ञान तूच मला द्यायला, ओवीकडे मला न्यायला. देवा मला बंद करायला तू आलाय. वेदाच्या साह्यानं, ओवीच्या शब्दातून तू बोलायला, मुक्तीच्या घरात मला हात धरून न्यायला, हृदयात आहे ते मला तू सांगायला, आणि बुद्धीला तिथं न्यायलास. बुद्धी तुझ्यापाशी यायली हे तुला पण कळायले आणि मला पण जाणवायले. कृष्णा तुझं सुख मी भोगायले, तुझ्या गीतेला मी अनुभवायले, तुझ्या बोधात मी थांबायले, देहातून बाहेर यायले. कृष्णा माझं मन तुझ्यामध्ये यायले. तुला माहितीये ना मी तुझ्याकडे यायले ते? डगमगू देऊ नकोस, पाय इकडे तिकडे जाऊ देऊ नकोस. जर पडले तर उठवायला जाग ये, मला पडू देऊ नकोस. पडले दगड लागला दुःख होऊ देऊ नकोस. तुझ्या माझं अंतर ठेवू देऊ नकोस. आणि माझं अंतर संपवायला तू हाताला हात धर, बोधात यायला वेद चित्तात एक कर. आणि मला तुझं ज्ञान घ्यायचंय, मला तुला प्राप्त करायचंय, मला तुझ्यासोबत थांबायचंय, मग तुझ्या ऐक्यात रंगायचंय, मला मी कोण हे जाणून घ्यायचंय. तू सांगशील ना, मला ज्ञान देशील ना, तुझ्यामध्ये एक करशील ना, मला आत्मानुभव भोगू देशील ना. कृष्णा तू हे करशील ना, ही माझी पूजा आहे. हरिओम साष्टांग दंडवत. सगळं ऐकत अनंत कोटी प्रणाम आहे, अनंत कोटी प्रणाम आहे. चला काय बोलू? बोधाच्या फुलानं, वेदाच्या मंत्रानं तुझी पूजा झाली बघ आज. खरी पूजा झाली तुझी, कारण तू करणं ही पूजा आहे, तुझा संबंध ही तुझी पूजा आहे, तुझं ज्ञान ही परमपूजा आहे, तुझी प्राप्ती ही महापूजा आहे, तुझा अनुभव ही वसंत पूजा आहे. उठी पूजा उठती. थंड वाटत तुला उठी लावल्यावर? मला तर थंड वाटत तुझा बोध आत गेल्यावर. तुला उठी लावली तुला थंड वाटते, आणि तू कळालास की माझं मन थंड होते. तू मिळालास की मन बेभान होते, आणि तुझ्यामध्ये बुद्धीने प्रवेश केला की आत्मानंद होते. कळाला ना काय विठ्ठला तुला मी काय बोलते ते? हे समजून? हो माऊली नमस्कार. साष्टांग दंडवत माऊली. रामकृष्ण करायची, वेदाची शक्ती आत घ्यायची, बोधामध्ये बुद्धीला न्यायचंय, वेदाचं ज्ञान चाकायचंय, आत्मभावात नाचायचे, अभेदात जगायचे, गीतेला ओळखायचे, आणि संताच्या प्रसादाला हृदयाकडं तो प्रसाद हृदयानं खायचा आहे. शिरा तोंडानं खाल्ला पण आत्मबोध हृदयात टाकला. हे संतानं काम केलं, हरीला कळवून दिलं, मन हरिरूप झालं ही आमची पूजा झाली. ही महापूजा आहे आमची, बिना पैशाची, बिना पामनाची, बिना सामुग्रीची, पुन्हा दिव्याची. ही आत्मदिवा आहे, ज्ञानाचा दिवा आहे, मोक्षाचा हेवा आहे, साधूचा ठेवा आहे. हरिओम.